श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट होणारे रवा बेसनाचे ढोकळे। चला बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। त्यासाठी लागणार 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन, मिरच्यांचे तुकडे, दही 1 वाटी, साखर आणि मीठ आणि इनो देखील लागणार आहे। चला आपण आता कृती करूया। आपण एका भांड्यामध्ये घेतलेला आहे रवा, त्यानंतर घेतलेला आहे आपण बेसन, त्याच्यानंतर आपण 1 वाटी जे दही घेतलं होतं तेही घालूया आपण त्यामध्ये। सोबतच आपण घालूया साखर आणि मीठ आणि आपण याच्यामध्ये हळूहळू पाणी ॲड करणार आहोत, अंदाज घेऊन आणि छान मिक्स करून घेणार आहोत। आपण चमचानी किंवा मिक्सरचाही उपयोग करू शकतो। गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला नाही ठेवायच्या आहेत, सो आपल्याला हळूहळू पाणी मिक्स करत जायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हे झालं मिक्स की आपण त्याला ना 10 ते 15 मिनिटाचा रेस्ट देणार आहोत। बघा व्यवस्थित मिक्स केलं आपण, हे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। तोपर्यंत आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आपण छान तेल लावून ग्रीस करून घेऊया। व्यवस्थित कडालाही आपण त्याला तेल लावून घेऊया। आणि 10 ते 15 मिनिटं झाले आहेत आपले त्या बॅटरला ठेवून। आपण ते बॅटर घेऊया आणि जर कन्सिस्टन्सी असेल तर आपण थोडं त्यात पाणी घालूया, जसं लागत असेल त्या हिशोबाने पाणी घालूया। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया इनो ॲड केलं की आपण ते ॲक्टिवेट करायला त्याच्यात थोडं पाणी घालूया, म्हणजे छान बॅटर हलकं होईल। आणि खूप आपल्याला लवकर हे मिक्स करून घ्यायचं आहे। मी मिरच्यांचे तुकडे ॲड करते आता आयत्या वेळेत आणि मिक्स झालं की आपण हे आपल्या कंटेनरमध्ये काढून घेऊया। आणि ढोकळे बनवण्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चाळणी देखील ठेवली आहे, तुम्हाला दिसेलच। बघा मी हे कंटेनरमध्ये काढलेलं आहे आणि ते आपण त्या मोठ्या भांड्यात ठेवूया आणि असं आपण एक पॅक असं त्याला झाकण लावायचं आहे। बघा असं ठेवलेलं आहे आणि आपण त्याला एक मोठं झाकण ठेवूया त्यावर, ज्याने हवा आतमध्ये जायला नको, एकदम पॅक। आणि तोपर्यंत आपण करूया फोडणीची तयारी। त्यासाठी आपण घेतलेलं आहे जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे। बघा आपला ढोकळा झालेला आहे। आपण 2 मिनिटं आणखी झाकून ठेवला, आपण बाहेर काढला आहे त्याला, तिथपर्यंत आपण करूया। आणि असे कट करून घेतलेले आहेत ढोकळे। फोडणीच्या तयारीसाठी मी टाकलेलं आहे मोहरी, थोडं हिंग, जिरं, कढीपत्ता छान मिक्स करून घेतलेला आहे आणि मिरच्याही घातलेल्या आहेत। आणि ही फोडणी आपण घालूया आपल्या ढोकळ्यांवर। बघा मी छान असे त्याचे काप करून घेतले आहे ढोकळ्याला। व्यवस्थित आपण ग्रीस केल्यामुळे तो व्यवस्थित बाहेर सुटलेला होता आणि छान बाहेर निघाला। आणि आपण हे छान फोडणी ढोकळ्यावर पसरून घेऊया। आणि रेडी आहेत आपले ढोकळे, इन्स्टंट रवा बेसनाचे ढोकळे। बढिया होणारी ही माझ्या आजीची रेसिपी आहे। आजी आली की नेहमी करायची। तुम्ही पण करून बघा, लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा।